जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, कारण जशी मती तशी गती. आता राजा जडबडीत होता बघा. राजा जडबडीत एवढा ज्ञानी होता आणि एकांतवास साधवण्याकरता त्यानं काय झाला, वनामध्ये आलेला आहे. वनामध्ये आल्याच्या नंतर त्यानं एक छोटीशी कुटिया बांधली आणि त्याच्यामध्ये रात्र आणि दिवस भगवंताचं तो चिंतन करू लागला. मग चिंतन करत असताना अचानक हरणाच्या पाठीमाग वाघ लागला होता आणि ती हरिण काय झाली होती म्हणले, पळत पळत आली आणि पाण्यामधून जाऊ लागली. तेवढ्यात तिथं त्याचा काय झाला, गर्भ पडला. तो गर्भ पडला आणि ह्या राजानं काय केला, तो गर्भ पाहिला बरोबर त्यानं काय केलं, पडलेला पाहिला, ते तळमळायला लागलेलं आहे ते पाडस हरणाचं, म्हणून त्याला उचलून घेतलं आणि आपल्या जवळ म्हणजे कुटियामध्ये ठेवून त्याचं काय केलं, लालन पोषण वगैरे केलेलं आहे. मग त्या राजाला त्या हरणाचा एवढा लळा लागला महाराज, एवढा लळा लागला की रात्र आणि दिवस त्याला चित्तामध्ये कोण येऊ लागला, तर हरिणाच येऊ लागला. पाहता पाहता तो हरिण लहानाचा मोठा झालेला आहे आणि एवढ्यात काय झालं, आता ह्या राजाचं अंतिम काळ काय झाला होता, जवळ आला होता. आता ह्या राजाचा अंतिम काळ जवळ आलेला आहे आणि इकडं तो हरिण काय झालेला आहे, तर वनामध्ये निघून गेलेला आहे. आता ते हरिण काही राजाला दिसेना, डोळ्यासमोर दिसेना झाले. तो राजा माझा हरिण म्हणूनच काय झाला म्हणले, मरून गेला. आता माझा हरिण